नवकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। जय संविधान सर्वांना। संविधान अमृत महोत्सव सुरू आहे आणि 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 पर्यंत संविधान अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ करायचा आहे। आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये संविधान अमृत महोत्सव साजरा होत नाहीये। संविधान अमृत महोत्सव सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांच्या सोबत सर्व स्थानिक ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थांमध्ये आणि सर्व प्रकारच्या शाळा महाविद्यालयांमध्ये साजरा करणे, दैनंदिन साजरा करणे बंधनकारक आहे। आणि असं असताना देखील संविधान अमृत महोत्सव हा साजरा करण्यामध्ये इथल्या शासनाची, इथल्या सत्ताधाऱ्यांची ही कर्तव्यात कसूर दिसून येत आहे। आणि त्याच्यामुळंच नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस NDMJ सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही सगळ्या जणांनी सातारा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्राथमिक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांना भेटून निवेदन सादर केलेलं आहे, चर्चा केलेली आहे। आणि गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आणि संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याबाबतचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि तसे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी पारित केलेले आहेत। आणि त्याच धर्तीवर आज आम्ही सगळ्यांनी फलटण तालुका गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांची भेट घेतलेली आहे। गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांनी फलटण तालुक्यातील 300 शाळांना आदेशित केलेलं आहे की संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम आजपासून ते 26 जानेवारीपर्यंत दररोज साजरे करायचे। आणि 26 जानेवारीच्या नंतर सुद्धा पुढे 15 ते 20 दिवस जास्तीचे कार्यक्रम करायचे। जास्तीचे कार्यक्रम का करायचे तर 26 नोव्हेंबर 25 पासून ते आज 17 तारखेपर्यंत हे संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये साजरे झाले नाहीत। आणि आम्ही पुराव्यानिशी कागदपत्रांसह प्रांत तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांना ही बाब दाखवून दिली, निदर्शनास आणली की कुठंही संविधान अमृत महोत्सवाचा कार्यक्रम कुठल्याही गावामध्ये झालेला नाही। म्हणून गट विकास अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामसेवकाला आणि विस्तार अधिकाऱ्यांना आदेशित केलेला आहे। गट शिक्षण अधिकारी यांनी प्रत्येक केंद्र प्रमुखाला आणि प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना आदेशित केलेला आहे की हे कार्यक्रम दैनंदिन करायचे, दैनंदिन उपक्रम करायचे, कार्यक्रम करायचे आणि रोजच्या रोज सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हे कार्यक्रम पाठवायचे। याच्यासाठी तालुका स्तरावरती एक भरारी पथक देखील त्यांनी केलेलं आहे। या भरारी पथकाचं काय काम आहे की त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हे कार्यक्रम रोजच्या रोज दैनंदिन नित्यनियमाने साजरे होत आहेत की नाहीत हे पाहायचं आहे। आणि जर होत नसेल तर कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल शाळा, महाविद्यालय, प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांचा एकत्रित अहवाल वरिष्ठांना कारवाईसाठी पाठवायचा आहे। जर याच्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कुचराई झाली, संविधान अमृत महोत्सवाचा एकही कार्यक्रम करण्यामध्ये जर कुचराई झाली तर शाळेचा प्रस्ताव, मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव देखील पाठवण्याची तरतूद याच्यामध्ये आहे। जर संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम व्यवस्थित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झाले नाहीत तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टसह प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याची बाबसुद्धा आता जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढं आणलेले आहे। त्याच्यामुळं आजच आम्ही फलटणच्या सगळ्या मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये, कॉलेजमध्ये, व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतलेली आहे, प्राचार्यांची भेट घेतलेली आहे। त्यांना आम्ही NDMJ संघटनेच्या वतीने संविधानाची पुस्तकं, संविधानाशी संबंधित कायदे, शासन निर्णय, परिपत्रकं, आदेश हे सगळं आम्ही त्यांना भेट दिलेलं आहे। त्याच्यामुळं आजपासून, उद्यापासून जर हे कार्यक्रम फलटण तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये साजरे झाले नाहीत तर त्यांच्यावरती कार्यवाही होणार आहे। पण स्थानिक नेत्यांनी
फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जर याच्यामध्ये लक्ष दिलं नाही तर त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये हे कार्यक्रम करण्यामध्ये कर्तव्यात कसूर होऊ शकते. कारण जर 20-25 दिवस 26 नोव्हेंबरपासून आतापर्यंत हे कार्यक्रम केलेले नाहीत. आमची सगळ्यांची नजर आहे. NDMJ संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, BDO यांच्याकडे बसून आम्ही आदेश पारित करून घेतलेले आहेत. बारामती असेल किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही मोठमोठ्या शहरांमध्ये आदेश पारित करून घेतलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी आता करणं बंधनकारक आहे. जरी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या असतील, आचारसंहिता लागलेली असेल, तरी आचारसंहिता आणि निवडणुका या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम घेऊ नका असं कोणी म्हणत नाही आहे. आणि हा राष्ट्रीय सण आहे. हा राष्ट्रीय सण सगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये साजरा झालाच पाहिजे. तर एखाद्या ग्रामपंचायतीने, शाळा महाविद्यालयाने जर तुम्हाला सांगितलं की आचारसंहितेमध्ये आम्हाला कार्यक्रम घेता येत नाहीत, हे साफ खोटं आहे. कारण आचारसंहिता जरी असली तरी ती निवडणुकीच्या राजकीय लोकांना ती लागू आहे. सामाजिक कार्यक्रम शासनाच्या वतीनं घेण्यासाठी कोणतीही मर्यादा आता राहिलेली नाही. म्हणून संविधान अमृत महोत्सवाचे कार्यक्रम करून घेण्याची जबाबदारी प्रत्येक जबाबदार नागरिकाची आहे, प्रत्येक भारतीयाची आहे. हे भारतीय संविधान ह्या भारतातल्या सगळ्या करोडो लोकांचं आहे. त्याच्यामुळं भारतीय संविधानाशी संबंधित संविधान अमृत महोत्सव, संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, ही गौरवास्पद बाब आहे. संविधान आहे म्हणून देश आहे. संविधानामुळं देशातली एकात्मता टिकून आहे. संविधानामुळं संबंध जगभर या देशाचं नाव आहे. संविधानामुळं विविधतेतून नटलेल्या आणि हजारो जाती एकत्रित या ठिकाणी नांदत आहेत. हे सगळं संविधानामुळं शक्य आहे. त्याच्यामुळं संविधान अमृत महोत्सव हा साजरा झालाच पाहिजे. जय भीम, जय संविधान.